अंबरनाथमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली। या स्वागत यात्रेत शेकडो अंबरनाथकरांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत हिंदू नववर्षाचं स्वागत केलं। अंबरनाथच्या हेरंब मंदिरापासून सकाळी 8 वाजता ही स्वागत यात्रा सुरू झाली। तिथून वेलफेअर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकामार्गे हुतात्मा चौकात स्वागत यात्रेचा समारोप करण्यात आला। या स्वागत यात्रेत ढोल-ताशा पथक, महिलांचं लेझिम पथक सहभागी झालं होतं, तर सामाजिक देखावे, सामाजिक संदेशही यातून देण्यात आले। महिला मंडळांनी सादर केलेल्या विठ्ठल रखुमाई, दशावतार, आदिवासी नृत्य, राक्षसाचा वध अशा विविध वेशभूषांनी अंबरनाथकरांचं लक्ष वेधून घेतलं। या स्वागत यात्रेत नगराध्यक्षा तेजश्री करंजुले, भाजपा प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले, विश्वजित करंजुले, अभिजित करंजुले यांच्यासह भाजपचे अनेक नगरसेवक तसंच शिवसेनेचे नगरसेवक कुणाल भोईर, निखिल चौधरी हे सहभागी झाले होते। यावेळी नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी अंबरनाथकरांना गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या। आज बघतो हेरंब मंदिरापासून आपण सुरुवात केलेली आहे स्वागत यात्रेला आणि सगळे खूप सुंदर मराठमोळ्या वेशभूषेमध्ये आलेले आहेत आणि खूप नटून थटून सगळेजण आलेले आहेत आणि उत्साह बघतोय आपण। वेगवेगळ्या प्रकारचे आपण रथ बघतोय आपण आणि एक दशावतार रथ आहे, त्याचबरोबर राष्ट्रीय सेविका समितीचं त्यांचं पण तिथे प्रत्यक्ष चालू आहे। लेझिम पथक आहे, ढोल ताशाचं पथक आहे। खूप सुंदर वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण सगळे ह्या स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेलो आहोत। आज पूर्ण सगळ्यांनाच मला आज शुभेच्छा द्यायच्या गुढीपाडव्याच्या। सर्वांना हे नववर्ष सुख समृद्धीचं आणि आरोग्यदायी जावो, भरभराटीत जावो ही ईश्वराची प्रार्थना।